नमस्कार, गोडकेज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजची रेसिपी आहे झणझणीत चिकनचा रस्सा. तर चला मग बघूया कसा बनवायचं ते. तर चिकनचा रस्सा करण्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतला आहे चिकन. यात हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी दही, थोडंसं तिखट घालून हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलं आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी मुरत ठेवलं. तोपर्यंत चिकनच्या रस्स्यासाठी लागणारं वाटण तयार करण्यासाठी आपण घेऊया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि खरपूस भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस. यात टाकूया थोडंसं कोथिंबीर, पुदिना, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकून चांगली पेस्ट तयार करून घेऊ. चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी 2 ते 3 चमचे मी तेल घेतलं आहे, पण तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यास त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालू आणि सोनेरी रंगावर परतून घेऊ. कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाल्यास यात आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घेऊ. कांद्यासोबत टोमॅटो छान मस्त मऊसर परतून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये दही आणि हळद लावून ठेवलेलं चिकन घालू आणि ते 3 ते 4 मिनिटं चिकन तेलात परतून घेऊ. लगेच यात मसाले करायची अजिबात घाई करायची नाही. चिकन थोडं सुरुवातीला तेलामध्ये छान परतून घ्यायचे. यात थोडंसं पाणी सुटायला लागलं आहे. आता आपण घालूया यामध्ये घरगुती काळा मसाला, थोडासा चिकन ग्रेव्ही मसाला व 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व आपण साधारण 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ. तिखट छान चिकन सोबत परतून घ्यायचं म्हणजे चिकनला कट छान येतो, म्हणजे तवंग छान येतो. हे परतून झाल्यास यात आपण तयार केलेलं वाटण घालू आणि 4 ते 5 मिनिटं वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि गरम पाणी ॲड करू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. चिकनमध्ये सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं. आता आपण पाणी टाकल्यामुळं थोडं चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करू आणि छान उकळी येईपर्यंत गॅस बारीक करून मऊसर चिकन शिजवून घेऊ. तर जवळजवळ 25 मिनिटे झाले आहे. चिकन ही छान मऊसर शिजले आहे आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झाला आहे. यात आता बारीक केलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून छान चिकनचा रस्सा तयार झालेला आहे ते बघू. गरम भात किंवा भाकरीसोबत हा चिकनचा रस्सा भन्नाट लागतो. एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका.